नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठळक आणि झटपट बातम्या. येत्या 8 ते 10 दिवसात राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण खरीप पीक विम्याचे तब्बल 2400 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील जवळपास 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरलेला असून या सर्व शेतकऱ्यांना या निधीचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यात सन्मान निधीचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 1 हप्ता आणि राज्य सरकारकडून 2 हप्ते अशा प्रकारे शेतकऱ्यांना एकूण 6000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. दरम्यान, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. कारण अनेक शेतकऱ्यांनी बँकांना आणि सहकारी सोसायट्यांना पीक कर्ज ऊस बिलामधून कापू नये अशी विनंती केली होती. तसेच याबाबत तक्रारीही करण्यात आल्या होत्या. मात्र काही जिल्हा बँका आणि सहकारी सोसायट्यांनी कोणाचेही ऐकून न घेता मुदतपूर्व कर्ज वसुली केली. सरकारने ठेवलेला निकष मात्र 25 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी लागू असल्यामुळे अनेक शेतकरी अपात्र ठरण्याची शक्यता आहे आणि यामुळे कर्जमाफीवर देखील काही अंशी परिणाम होऊ शकतो. दरम्यान, आरोग्य योजनेबाबतही एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळवण्यासाठी आयुष्मान भारत कार्ड आवश्यक असणार आहे. मात्र हे कार्ड मिळवण्यासाठी 12 अंकी रेशन कार्ड असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे 12 अंकी रेशन कार्ड नाही, त्यांनी ते लवकरात लवकर अपडेट करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांबाबतही एक चिंताजनक बात समोर आली आहे. किराळा तालुक्यामध्ये काही डेअरी चालकांकडून मनमानी सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे. फॅटच्या नावाखाली दुधाच्या दरामध्ये कपात केली जात असून त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांनी याबाबत प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. सिंचन विहिरींच्या योजनांबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक ठिकाणी सिंचन विहिरींचा मोठा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात शिवार अजूनही कोरडे असल्याचे चित्र आहे. वाडवा तालुक्यात 134 प्रस्ताव मंजूर झाले असले तरी अनेक शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे विहिरींचा उपयोग होत नाही आणि कामे रखडलेली आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांबाबत देखील एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील सुमारे 14 लाख शेतकऱ्यांची तब्बल 1967 कोटी रुपयांची मदत अजूनही थांबलेली आहे. महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे रब्बी हंगाम संपत आला तरी खरीप हंगामातील नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, सोने आणि चांदीच्या दरातही मोठी घसरण झालेली आहे. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरात सुमारे 8000 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदी तब्बल 24000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या सोन्याचा दर सुमारे 1,60,000 रुपयांवर पोहोचला आहे, तर 10 दिवसांपूर्वी जवळपास 2,90,000 रुपयांवर असलेली चांदी आता सुमारे 2,06,000 रुपयांवर स्थिरावली आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर उत्पादनातही मोठी घट झालेली आहे. यंदा जवळपास 6 कोटी क्विंटल साखर उत्पादन झाले असले तरी ऊसाच्या कमतरतेमुळे 109 साखर कारखाने बंद पडले आहेत. त्यामुळे साखर उद्योगावरही मोठा परिणाम होत आहे. दुसरीकडे द्राक्ष निर्यातीवरही युद्धाचा परिणाम दिसून येत आहे. केडी द्राक्षांची आखाती देशांमध्ये होणारी निर्यात जवळपास शून्यावर आली आहे. यामुळे नाशिक, सोलापूर, सांगली आणि जळगाव या प्रमुख द्राक्ष उत्पादक जिल्ह्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे सुमारे 7000 कोटी रुपयांच्या विदेशी चलनाच्या महसुलावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचबरोबर कोकणातील हापूस आंबा निर्यातीवरही संकट निर्माण झाले आहे. जर युद्ध आणखी 10 दिवस चालू राहिले तर हापूस आंब्याच्या निर्यातीवर मोठा परिणाम होऊ शकतो. दरवर्षी कोकणातून जवळपास 25,000 मेट्रिक टन आंब्याची निर्यात केली जाते आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण या निर्यातीवर अवलंबून असते. दरम्यान, गॅस सिलेंडरच्या नियमांमध्येही मोठा बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या सूचनांनंतर गॅस वितरकांकडून आता नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. आधी 15 दिवसांनी सिलेंडर बुकिंग करता येत होते, मात्र आता बुकिंगसाठी 25 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी महिन्याला एकच सिलेंडर देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेल दरांबाबत सरकारने स्पष्टीकरण दिले आहे की सध्या दरवाढ तात्काळ होणार नाही. मात्र रुपया ऐतिहासिक तळाला गेल्यामुळे पुढील काळात महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यात सध्या कांद्याच्या बाजारात मोठी चढउतार पाहायला मिळत आहे. काही बाजार समित्यांमध्ये आवक जास्त असल्यामुळे दरात थोडी घसरण झाली आहे, तर काही ठिकाणी चांगल्या प्रतीच्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील लासरगाव बाजार समितीत लाल कांद्याचा कमाल दर जवळपास 1200 रुपये प्रति क्विंटल, सरासरी दर सुमारे 875 रुपये प्रति क्विंटल, तर किमान दर सुमारे 300 रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवण्यात आला आहे. राज्यातील इतर काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचा दर साधारण 800 ते 1500 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान दिसून येत आहे. काही ठिकाणी कमी प्रतीच्या कांद्याला 500 ते 700 रुपये दर मिळत असून चांगल्या प्रतीच्या कांद्याला 1200 ते 1500 रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. सध्या महाराष्ट्रातील कांद्याचा सरासरी घाऊक दर साधारण 8 ते 10 रुपये किलो म्हणजेच सुमारे 850 रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला आहे. आता पाहूया सोयाबीनच्या बाजारभावाबाबतची माहिती. सध्या राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रात सोयाबीनचा सरासरी बाजारभाव साधारण 4300 ते 5100 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान नोंदवला गेला आहे. काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा किमान दर जवळपास 4080 रुपये प्रति क्विंटल तर कमाल दर 5450 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. तर काही बाजारांमध्ये सरासरी दर जवळपास 5000 रुपयांच्या आसपास आहे.